नमस्कार शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण चर्चा करतोय असोसिएशनच्या माध्यमातून की हरियाणामध्ये म्हशींच्या किमती का वाढल्यात. तर हरियाणामध्ये म्हशींच्या किमती वाढण्याचं एकमेव कारण आहे इतर राज्यांमधून असणारी मागणी. आणि मागणी किती आहे याचं एक तुम्हाला प्रत्यक्षदर्शी एक उदाहरण आम्ही दाखवणार आहे. बघू शकता, आज आपण आहे मालेगाव या ठिकाणी गिलदा धाबा या धक्क्यावरती. इथे म्हशींच्या गाड्या उतरतात. तुम्ही बघू शकता ह्या प्रमाणामध्ये इतर राज्यातून म्हशींची मागणी असल्यामुळे हरियाणासारख्या राज्यामध्ये आज म्हशींचे रेट किंवा किमती वाढत चाललेल्या आहेत. संख्या तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. ही आज एक दिवसाची ही गाडी आहे. यातील काही म्हशी भरून गेलेल्या आहेत. तुम्ही गाड्या बाहेर बघू शकता. मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवतो. हा एक शेड आता पूर्ण झालाय. ते बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं हे वासरं, या म्हशी या हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून ह्या म्हशींचा प्रवाह महाराष्ट्रात येत आहे. बघू शकता. अशा पद्धतीनं हा दुसरा शेड पूर्ण झालेला आहे. समोर हा तिसरा शेड स्टार्ट होतोय. बघू शकता. जर एवढ्या पद्धतीनं बाहेरच्या राज्यामधून महाराष्ट्रामध्ये आवक आहे तरीही महाराष्ट्रात जनावरांची पूर्तता होत नाही. बघू शकता. आणि मागणी हे एकमेव कारण आहे की हरियाणासारख्या राज्यामध्ये जिथे खूप कमी प्रमाणामध्ये पशुधन आज शिल्लक आहे, साहजिकच आहे त्याच्या किमती वाढणार आहेत. आता हे पशुधन दररोज एवढ्या संख्येने पशुधन इथं उतरतं आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश राज्यांमध्ये जातं. अजून पलीकडल्या साईडला तेवढेच शेड आहेत. पूर्ण राऊंड आहे. गाड्या तुम्ही बघू शकता. धन्यवाद.